नमस्कार. आज आपण पाहणार आहोत भोगीची भाजी. याच्यासाठी लागणारे साहित्य: एक छोटंसं गाजर, पावट्याच्या कवळ्या शेंगा घेतल्या, पावट्याच्या बिया घेतलेल्या आहेत, ओला हरभरा घेतला आहे, वाळलेला हरभरा घेतला आहे, उसळ घेतलेली आहे, घेवडा घेतला आहे, एक बटाटा घेतला आहे, इंग्लिश घेवडा घेतला आहे, 2 वांगी घेतलेली आहेत, ओला वाटाणा, एक बोर आणि बिटाची एक फोड त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. इथे मला जेवढ्या भाज्या मिळाल्या तेवढ्या मी घेतलेल्या आहेत. तुमच्याकडे पण जेवढ्या असतील उपलब्ध तेवढ्याच भाज्या घेऊन तुम्ही ही भाजी बनवू शकता. आता आपण मसाले पाहूया. मसाल्यामध्ये बारीक केलेलं खोबरं, शेंगदाण्याचं कूट, गरम मसाला, कोथिंबीर बारीक चिरलेली, लसूण, हळद, जिरं, हिंग, मीठ आणि चटणी. याच्याबरोबरच कच्चे शेंगदाणे आणि कच्चे तीळ पण लागतील. आता यातील काही भाज्या निवडाव्या लागतील. त्या व्यवस्थित निवडून घ्यायच्या. काही त्यातल्या भाज्या चिराव्या लागतील. ते पण बारीक चिरून घ्यायचं. बटाटा, वांगं, हे गाजर बारीक चिरून घ्यायचं. शेंगा व्यवस्थित निवडून घ्यायच्या. आणि ही सर्व भाज्या आपण आता एकत्र ज्या भांड्यामध्ये आपल्याला शिजवायचं त्या भांड्यामध्ये काढून घ्यायच्या. इथं कढईमध्ये मी शिजवणार आहे, मग कढईमध्ये मी सर्व भाज्या काढून घेतलेल्या आहेत. आता हे सर्व एकत्र भाज्या मी एका पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत. तुम्ही निवडायच्या आधी किंवा चिरायच्या आधी जर धुवत असेल तरी पण काही प्रॉब्लेम नाही. आधी पण धुतल्या तरी चालतात. मी पण नेहमी जेव्हा शेपट भाजी बनवते तेव्हा आधीच धुते आणि सर्व एकत्र मिक्स असल्यामुळं पूर्ण निवडून झाल्यानंतर धुतलेले आहेत. हे असं सर्व एकत्र धुवून घेतले आणि नंतर मग त्याच्यातलं सगळं व्यवस्थित पाणी काढून घेतल्यानंतर वरून त्याच्यामध्ये एक छोटी वाटी, म्हणजे मोठ्या चमच्याने म्हटलं तर 2 चमचे तीळ टाकलेले आहेत आणि थोडेसे कच्चे शेंगदाणे. तीळ आणि शेंगदाणे दोन्हीही कच्चे आहेत आणि अगदी थोडंसं पाणी टाकलेलं आहे, म्हणजे 1 ग्लास पाणी एवढ्या सगळ्या भाजीला टाकलेलं आहे. आता भाजी शिजायला ठेवली की पहिल्यांदा झाकून फुल गॅसवरती ठेवायची, एक उकळी येईपर्यंत. उकळी आली की भाजीचं झाकण काढून भाजी व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायची आणि परत झाकण ठेवून द्यायचं. आणि आता गॅस एकदम कमी करायचा, लो फ्लेम ठेवायची गॅसची. हे पहा, तुम्ही असं पाहू शकता. हे अशी भाजी मिक्स केली की लगेच परत झाकण ठेवायचं आणि गॅस कमी करून द्यायचा. आणि गॅस कमी केल्यानंतर 10 मिनिटं फक्त भाजी झाकून तशीच शिजू द्यायची आणि त्याच्यानंतर परत उघडून बघायचं. त्यातलं जे जास्त शिजायला ज्या भाजीला वेळ लागतो ती भाजी चेक करायचं शिजली का. आता ह्याच्यामध्ये मी वाळले जे हरभरे भिजवले होते त्याला शिजायला थोडा वेळ लागतो. मग मी ते चेक केलं की ते शिजले का, तर शिजलेलं होतं. मग भाजीचा आता गॅस बंद करायचा आणि भाजी एका ताटामध्ये काढून घ्यायची. त्याच्यातलं पाणी तुम्ही पाहू शकता, सर्व पाणी आटलेलं नाही आहे. थोडंसं पाणी शिल्लक आहे, ते आपण ज्यावेळी फोडणी देऊ त्यावेळेस त्याच्यात टाकायचं ते पाणी. आता आपण भाजीला फोडणी देऊया. त्याच्यासाठी कढईमध्ये तेल टाकले. तेल चांगलं गरम झालं. तेलामध्ये पहिल्यांदा जिरं टाकलं, मोहरी पण तुम्ही टाकू शकता, थोडंसं हिंग टाकलं, थोडीशी हळद आणि असा बारीक थोडासा ठेचलेला लसूण. तुम्ही मिक्सरवर पण बारीक केलेलं आहे आलं लसूण पेस्ट टाकू शकता. मी इथं फक्त लसूणच टाकलेला आहे आणि कढीपत्ता माझ्याकडे नव्हता, कढीपत्ता पण टाकतात. लसूण चांगला तेलात परतला गेला, असा तांबूस कलर व्हायला लागला त्याचा की मग बारीक केलेलं खोबरं टाकलं. मिक्सरवरती बारीक करून घेतलेलं होतं, फक्त खोबरंच आहे ते, त्याच्यामध्ये लसूण नाही मिक्स केलेला, वेगळं केलं होतं. आणि आता खोबरं टाकलं की लगेचच त्याच्यानंतर चटणी टाकायची आणि व्यवस्थित मिक्स करून झालं की चवीनुसार मीठ टाकायचं. फोडणीमध्येच मीठ टाकायचं आता, म्हणजे भाजीला चव छान येते. ते जास्त परतायचं नाही. हे चटणी टाकल्यानंतर लगेच आपली ती भाजी ती ओतायची त्याच्यामध्ये आणि परतून घ्यायची. ती भाजी शिजवताना जे पाणी उरलं होतं त्याच्यामध्ये त्याच्यात ती फोडणीमध्ये ओतायचं आणि व्यवस्थित मिक्स करून नंतर त्याच्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकले. मी आता 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं बारीक केलेलं. आता परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ते कूट टाकलेलं आणि त्याच्यानंतर मी थोडासा गरम मसाला पण टाकलेला आहे. 1 ते 1.5 चमचा गरम मसाला याच्यामध्ये मी वरून टाकलेला आहे. आधी नव्हता टाकला तेलामध्ये, आता वरून टाकलेला आहे, कारण तो मसाला बनवताना आपण थोडंसं भाजून घेतो ना, म्हणून हे नंतर मी वरून मसाला घालते नेहमी भाजीमध्ये. आता हे मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि थोडेसे कच्चे तीळ पण टाकलेले आहेत वरून. ते भाजून घेतलेले नाही आहेत, कच्चेच आहेत. 1 चमचा वरून टाकलेले आहे. हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता अगदी थोडंसं, म्हणजे अर्धी वाटी पाणी परत आपण वरून ओतायचं आहे. आधी भाजी चांगली शिजलेलीच असते, पण आपण एवढे सगळे परत मिक्स करण्यामध्ये पहिलं जे उरलेलं पाणी होतं ते पूर्ण आटून गेलं. भाजीला थोडासा ओलसरपणा राहावा आणि ते थोडीशी तरी चांगली यावी म्हणून थोडंसं पाणी ओतायचं आणि मिक्स करून अगदी कमी गॅसवरती असं उघडंच राहू द्यायची, म्हणजे भाजी झाकायची नाही, तसेच त्याला उकळी येऊ द्यायची. आणि वरून आता मी कोथिंबीर घातलेली आहे आणि आता अशीच भाजी न हलवता कमी गॅसवरती, एकदम कमी गॅसवरती ती पाणी थोडंसं येणार आपण घातलेलं ते थोडंसं आटू द्यायचं आणि मग त्याला एकदम छान तरी येते. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता आपली भाजी तयार झालेली आहे. तुम्ही पण माझ्याप्रमाणे एकदा नक्की ट्राय करा. आता भोगीची भाजी बनवली म्हटल्यानंतर याच्याबरोबर तिळाची भाकरी तर बनवायलाच पाहिजे ना. आता आपण भाकरी बनवूया. भाकरीसाठी पीठ चांगलं मळून घ्यायचं. बाजरीच्याच पिठाची भाकरी शक्यतो बनवायची. तुम्हाला ज्वारीची आवडत असेल तर ज्वारीची पण बनवू शकता, पण शक्यतो बाजरीचीच भाकरी बनवली जाते. पीठ चांगलं मळून असा उंडा करून मग त्याच्यावरती
थोडेसे कच्चे तीळ लावायचे. पहिल्यांदा एका साईडनं लावून घ्यायचे. थोडे थोडे हाताने असे तीळ सोडायचे भाकरीच्या उंड्यावरती आणि थोडं प्रेस करून घ्यायचं. ते एकदम व्यवस्थित व्हिडिओमध्ये दाखवते तसं त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. आणि आता हातावरती उंडा घ्यायचा आणि खाली पीठ टाकल्यानंतर भाकरी थापण्यासाठी त्या पिठाच्या साईडला लावलेल्या तिळाची बाजू टाकायची आणि भाकरी व्यवस्थित थापून घ्यायची. थोडीशी भाकरी थापून झाली की मग आता वरच्या साईडनं तीळ टाकायचे आणि परत आपण भाकरी पूर्ण थापून घ्यायची. अशा प्रकारे पूर्ण भाकरी मोठी झाल्यानंतर कडेलच्या साईडनं जर तीळ नसले तर परत थोडेसे तीळ टाकून मग परत ते थोडीशी थापून घ्यायची भाकरी. तीळ भाकरीवरती सर्व साईडला व्यवस्थित लागलेले पाहिजेत. आता तर इथं भाकरी तयार झालेली आहे. मी इथं तव्यावरती टाकल्यानंतर लगेचच पाणी लावून घेतलं आणि आता पलटी मारून घ्यायची. आता मीडियम गॅसवरती 2-3 मिनटं भाकरी भाजू द्यायची व्यवस्थित. भाकरी भाजल्यानंतर व्यवस्थित पाहायचं खालच्या साईडनं की सर्व साईडनं व्यवस्थित भाजलेली का. भाजल्यानंतर मग तव्यावरतीच परत पलटी मारून टाकायची आणि असं थोडं थोडं प्रेस करायचं म्हणजे मग ती भाकरी व्यवस्थित फुगते. आता इथं माझी भाकरी तयार झालेली आहे. अशा प्रकारे भोगीची भाजी आणि तिळाची भाकरी मी बनवलेली आहे. रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज. थँक्यू.